मित्रहो, निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आत्ता नुकतीच एक पत्रकार परिषद संपलेली आहे. ही पत्रकार परिषद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. आणि आता या दोन्ही नेत्यांना म्हणजे ठाकरे आणि पवारांना जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी अर्ज मागे घ्यावे असं वाटतंय त्यासाठीचा शेवटचा 1 तास त्यांच्या हातात शिल्लक असताना या दोन्ही नेत्यांची लगबग सुरू आहे. पण त्याच वेळेला महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत देणाऱ्या 2 गोष्टी घडलेल्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींबद्दल दस्तूर खुद्द शरद पवारांनी समाधान व्यक्त केले. त्यातला एक पहिला विषय आहे तो म्हणजे मराठा आंदोलनाचा आगडोंब ज्यांनी संपूर्ण राज्यभरात उसळवला त्या मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आणि दुसरं म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे. या दोन्ही निर्णयांचे शुभसंकेत हे महाविकास आघाडीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. पवारांनी त्यावर समाधान व्यक्त केलंय, पण पवारांच्या या समाधानामागे नेमकं काय दडलंय हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आजचा दिवस हा सगळ्याच पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण काय, तर याचं कारण संपूर्ण जर आपण निवडणुकीच्या या प्रक्रियेचा विचार केला तर 36 ठिकाणी बंडखोरी झालेली आहे महायुतीमध्ये. आणि महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर तिथे 26 ठिकाणी बंडखोरी झालेली आहे असं सांगितलं जात आहे. या बंडखोरांना आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि आत्ता नुकतीच शरद पवारांची पत्रकार परिषद संपलेली आहे. त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे सुद्धा होते आणि संजय राऊत हे देखील होते. आता या 3 नेत्यांची पत्रकार परिषद संपलेली असताना कोणत्या नेत्यांनी कुठून अर्ज किंवा कोणत्या उमेदवारांनी कुठून अर्ज मागे घ्यायचं यासाठीचे ज्या सूचना आहेत त्या हे नेते आत्ता देण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. पण असं असताना आज सकाळीच एक सगळ्यात मोठी बातमी आली आणि ती म्हणजे मनोज जरांगे हे निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णतः बाहेर गेलेले आहेत. आणि ह्या गोष्टीचा संकेत हा पवारांसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत वाटण्याचंच गोष्ट समोर येते किंवा तसं काम झालंय असं आता पवारांनी पत्रकार परिषदेमध्येच बोलून दाखवलंय. पवार म्हणाले की मनोज जरांगेंचा जो राग होता तो भाजपवर होता, देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता आणि त्यामुळे जर त्यांनी ही निवडणुकीतून माघार घेतली असेल तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं पवारांना सूचित करायचंय. त्यांनी सगळे शब्द जसेच्या तसे जरी वापरले नसले तरी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आता जरांगेंनी माघार घेण्याचं कारण काय, तर जरांगे यांना असं वाटलं होतं की आपण हा जो काही मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवलेला आहे सरकार गुडघ्यावर आणण्यामध्ये जरांगे यशस्वी ठरले होते. पण त्याच सरकारकडून जे काही मिळालेलं होतं त्याच्या नावाने बोटं मोडण्याचं कामही मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. ओबीसींना ठोकण्याचं, ओबीसी नेत्यांना लक्ष करण्याचं काम मनोज जरांगेंनी केलं होतं. मनोज जरांगे यांना असं वाटत होतं की आपली ताकद म्हणजे मराठा समाजाची ताकद ही राज्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती आणून देईल. आणि त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाबरोबर दलित आणि मुस्लिम या वोट बँकेला सुद्धा हात घातला होता. लोकसभा निवडणुकांच्या वेळेला दलितांची मतं आणि मुस्लिमांची मतं ही निर्णायक ठरली होती. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना असं वाटत होतं या दोन्ही वोट बँक जर आपल्याला मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हातात आल्या तर राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती येऊ शकेल. पण मित्रहो, तसं काही घडलेलं नाही. पहाटे 3 वाजेपर्यंत जरांगे आणि त्यांची कोर टीम कुठे कुठे उमेदवार उभे करायचे आणि त्यासाठीचे काउंटर उमेदवार कोण द्यायचे याचा प्रयत्न करत होते. पण राज्यभरातून त्यांची साफ निराशा झालेली आहे. कोणीही त्यांच्याकडे जाऊन इथे आम्हाला उमेदवार द्या किंवा तिथे आम्हाला उमेदवार देऊ नका अशा स्वरूपाची शेवटच्या टप्प्यातली बोलणी केलेली नाहीत. बघा, तिथे अनेक लोक जाऊन आले. म्हणजे मग हसन मुश्रीफ असतील किंवा उदय सामंत असतील, भारत गोगावले असतील, जे नेते त्यांना शक्य होतं ते सगळे नेते तिथे जाऊन आलेले होते.
पण त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी काय केलं, जरांगे पाटील यांनी आपली हवा तापवण्याचा प्रयत्न केला, पण या तापलेल्या हवेमध्ये फारसा काही दम नाहीये हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली झाकलेली मूठ 1.25 लाखाची असं म्हणत जरांगे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दलित आणि मुस्लिम यांनी जरांगेंकडे पाठ फिरवली, हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा न्यूज पॉइंट आहे. आणि त्यामुळे जरांगेंनी माघार घेतल्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं आता पवारांना वाटतंय. त्यामुळे पवारांसाठी पहिल्या सत्रातला जो संकेत होता तो एक शुभ संकेत म्हणून पवार त्याकडे पाहतायत, उद्धव ठाकरे त्याकडे पाहतायत. आता दुसरी घटना घडलेली आहे ती म्हणजे राज्याच्या पोलीस महासंचालक असलेल्या 1998च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांचा देखील जो काही कार्यकाळ आहे किंवा यांची जी बदली आहे ती करण्यात यावी. त्यांच्या कार्यकाळाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते, कारण जून 2024ला त्या निवृत्त झाल्या. त्यांना भाजप सरकारने किंवा भाजप आणि शिवसेना यांच्या युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंतचा कार्यकाळ वाढवून दिला. अत्यंत वादग्रस्त असं त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व हे काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रंगवलेलं होतं. विशेषतः नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्यावर, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. कारण रश्मी शुक्ला या ज्या वेळेला गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या त्यावेळेला त्यांनी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्याबद्दलची चौकशी झाली आणि रश्मी शुक्ला यांची एकूणच कार्यपद्धती ही भाजपला मदत करणारी किंवा सरकारी पक्षाला मदत करणारी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी वेळोवेळी त्यांच्यावर केला होता. सातत्यानं महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगाकडे आणि केंद्र सरकारकडे रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी मिन्नतवाऱ्या करत होते, आवाहन करत होते आणि आर्जव करत होते. आज निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचा निर्णय दिलेला आहे आणि हा देखील एक महाविकास आघाडीसाठीचा शुभ संकेत आहे. मित्रहो, हे शुभ संकेत एखाद्या गोष्टीचं येणं यासाठी राजकारणामध्ये खूप महत्त्व आहे किंवा ते राजकीय पक्ष मानत असतात. आज शरद पवारांनी तेच केलेलं आहे. रश्मी शुक्ला यांची झालेली जी बदली आहे या बदलीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. रश्मी शुक्ला यांची बदली झाल्यानंतर त्यांचा जो कार्यभार आहे तो पुढची सूचना येईपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे. रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक होण्याआधी सुद्धा विवेक फणसळकर यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला होता. काही तासांसाठी होता, तो काही दिवसांसाठी होता. रश्मी शुक्ला आल्यानंतर तो नियमितपणे शुक्लांकडे तो कार्यभार गेला होता. आता तसाच त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा कार्यभार हा ज्येष्ठतेच्या निकषानुसार विवेक फणसळकर यांच्याकडे आलेला आहे. 5 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातल्या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला कळवायची आहेत. त्यानुसार नवे पोलीस संचालक राज्याला मिळणार आहेत किंवा रश्मी शुक्ला यांच्याऐवजी जे दुसरे पोलीस अधिकारी असतील जे या पोलीस संचालक पदाची धुरा सांभाळतील त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. बघा, एका बाजूला जरांगेंची माघार आणि दुसऱ्या बाजूला शुक्लांची बदली, हे दोन्ही संकेत महाविकास आघाडीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत की ज्याच्यासाठी महाविकास आघाडी गेले काही काळ प्रयत्न करत होती ते आज घडलेलं आहे. आणि ही संपूर्ण महाविकास आघाडीची नेते मंडळी काय करतायत की आपल्यामध्ये कमीत कमी वाद होईल, कमीत कमी बंडखोरी होईल याचा प्रयत्न या सगळ्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये वारंवार पत्रकारांना सांगत होते की तुम्ही तुमचं म्हणणं लवकर आवरा, कमी प्रश्न विचारा, आम्हाला थोडा वेळ द्या बंडखोरांशी किंवा ज्यांनी ज्यांनी आव्हानं दिलेली आहेत पक्षाला त्यांच्या बरोबर आम्हाला बोलू द्या, त्यांना समजावू द्या. याचं कारण असं आहे की जे समजावून समजणार नाहीत त्यांच्या विरोधात कडक कारवाई पक्ष करणार आहे असे स्पष्ट संकेत हे उद्धव ठाकरे यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. आजचा दिवस म्हणजे भाऊबीज संपल्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे या दिवशी 2 महत्त्वाच्या गोष्टी किंवा 3 महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत. तर काय, तर तो निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस आहे आणि आज जितके अर्ज शिल्लक राहणार आहेत तितक्या अर्जांवरचे उमेदवार हे कायम राहणार का, त्यांच्यातल्या लढती कशा राहणार हे आपल्याला कळणार आहे. पण त्याचबरोबरीने
जरांगेंची माघार आणि शुक्लांची बदली ही ठाकरे आणि पवार यांच्यासाठी शुभसंकेत घडवणारी किंवा शुभसंकेत ठरवणारी घटना घडू शकते असं स्पष्ट आपल्याला आता दिसतंय. निवडणुकीचा सगळे पडघम वाजू लागलेले आहेत, सगळीकडे प्रचार सुरू झालेला आहे, उमेदवार मतदारांना भेटायला लागलेले आहेत आणि अशाच या दिवसांमध्ये शरद पवार हे राज्यामध्ये सर्वाधिक आघाडी घेतलेले नेते किंवा त्यांचा पक्ष असं आपल्याला दिसतोय. त्या शरद पवारांनी या दोन्ही घटनांचे आणि दोन्ही गोष्टींचे शुभसंकेत असल्याचं आता अधोरेखित केलेलं आहे. अर्थात महाविकास आघाडीला हे शुभसंकेत होऊ देणार की नाही किंवा या घटना शुभसंकेत ठरणार की नाही याचा न्यायनिवाडा हा मतदार राजाला करायचा आहे आणि तो मतदार राजा नेमका युतीच्या बाजूने असणार आहे की आघाडीच्या बाजूने असणार आहे यासाठी आपल्याला पुढचे 19 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची किंवा मराठा आरक्षणाची जी झाकली मूठ 1.25 लाखाची करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो या आरक्षणाच्या लढ्याला ऊर्जा देणारा किंवा शक्ती देणारा ठरणार आहे का? आणि रश्मी शुक्ला यांची जी निवडणूक आयोगाने बदली करण्याचे आदेश दिलेले आहेत, या बदलीमुळे विरोधकांचं बळ उंचावलं आहे का आणि सत्ताधाऱ्यांचं खच्चीकरण झालंय का? रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती खरंच वादग्रस्त होती असं आपल्याला वाटतंय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र. आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आज घडलेल्या दोन घटना म्हणजे जरांगेंची माघार आणि शुक्लांची बदली ही शरद पवार म्हणतात तशी शुभसंकेतांची नांदी आहे का? आपल्याला काय वाटतंय? आपण आम्हाला आवर्जून कळवा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो तुम्हाला आवडला असेल तर तो मोठ्या मनाने आणि खिलाडू वृत्तीनं लाईक करून शेअर करायला विसरू नका. असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.